सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल आणलेले जे आम्ही सेलमधून डबे होते ते आम्ही धुवून साफ करून ठेवले आणि आज घेतलं फ्रीज साफ करण्यासाठी, कारण आज आहे बाजार. तर रिद्धीला खूप उत्सुकता होती की मीच पूर्ण डब्यामध्ये भाजीपाला लावणार, त्याच्यामुळे तिनेच फ्रीज साफ करून घेतलं आणि पूर्ण सामान पुन्हा तिनं मी साफ करून ठेवल्यानंतर बाहेर उन्हाला पण वाळवायला नेऊन ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग आम्हाला हळदी कुंकाला जायचं होतं, तर आम्ही आलो होतो हळदी कुंकाला नगर परिषदमध्ये. तर बऱ्याच म्हणजे पूर्ण समाजाच्या तिथे बायका आल्या होत्या नगर परिषदमध्ये, बघू शकता तुम्ही. तर मी पहिल्यांदाच गेले होते ना हळदी कुंकाला, त्यामुळे मला काही माहिती नव्हती तेवढं. तर मी हळदी कुंकासाठी पुढे येत होते, तर तिथे मी बघितले की आपल्या हातगावच्या नगराध्यक्षपदी ज्या निवडून आलेल्या आहेत रोहिणीताई भास्कर वानखेडे, त्या इथे होत्या. तर त्यांच्यासोबत जे बऱ्याच महिला होत्या अलीकडल्या साईडला, मला का त्यांची ओळख नव्हती, तर त्या हळदी कुंकू लावत होत्या आणि तिळगुळ देऊन वाण देत होत्या. तर ताई तिथे अशा उभ्या होत्या, रोहिणीताई. तर तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. तर इथे आम्हाला हळदी कुंकवासाठी बराच वेळ लागला होता, कारण तुम्हाला रांग तर दिसतच असेल किती लांब आहे ते. कारण असंही मला कळलं होतं इथं की इथे आजूबाजूच्या खेड्याच्या पण बायका येतात, जे की नगर परिषदेचं वाण असते म्हणून. तर काय मग आम्ही इथं बराच वेळ थांबलो, त्याच्यानंतर वाण घेतलं आणि मग निघालो होतो सरळ परत एकदा त्या सेलमध्ये, जे की व्हरायटी सेल लागलेला आहे 22 रुपयाचा. कारण आमच्यासोबत दुसऱ्या ताई आल्या होत्या, तर त्यांना थोडं सामान घ्यायचं होतं. त्यांनी म्हणजे आम्ही जे घरी सामान नेलं होतं ते बघितलं होतं त्यांनी. तर मी पण पुन्हा एकदा काय घेतलं सांगते. हा डब्बा घेतला, जे मला दादासाठी पाहिजे, गोळ्या औषध ठेवण्यासाठी म्हणून घेतला होता. तर त्याच्यानंतर आम्ही बघत होतो काही नवीन ॲड झालं का म्हणून. तर इथं ह्या वाट्या झाल्या होत्या नवीन ॲड आणि हे डबे. तर मला काय एक डब्बा घ्यायचा होता, जो की मी घेतला. त्याच्यानंतर आम्ही आलो घरी. तर घरी आल्यानंतर मी जे हे असे डबे आणले होते, त्याच्यात 5 डबे आणले होते, त्याच्यामुळे मी एक डब्बा घेतला होता. आणि मग बाजार आणला होता यांनी, पूर्ण बाजार असा धुवून पुसून ठेवला होता मी. आणि आज वाणामध्ये हे ट्रेक आणि हे उदानी आणि हा टोप जे नगर परिषदमध्ये दिला होता, आणि हा डबा आणला होता मी, आणि एक परडी, आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला पण एक डबा आहे, तो एक डबा. म्हणजे तर अशा मिळून मी 4 वस्तू आणल्या होत्या आशेलमधून. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्याच्यानंतर पूर्ण डब्यामध्ये असं भाजीपाला सेट केला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. तर आम्ही जिथे राहतो त्याच्या मागच्या साईडलाच सुमन गार्डन मंगल कार्यालय आहे. तर तिथे उद्या होतं लग्न. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.